महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्या विनंतीला मान देऊन दिनांक 6 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान गणेशपूर जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूलला भेट दिली। गणेशपूर जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल ही शाळा सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात पटसंख्या अभावी बंद पडली होती। जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे, पंचायत समिती सदस्य कीर्ती गणवीर, ग्रामपंचायत गणेशपूर, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामस्थ यांनी ही बंद पडलेली शाळा पुन्हा सुरू करण्याचा संकल्प घेतला। दिनांक 12 एप्रिल 2022ला जिल्हा परिषद शाळा येथे या सर्व पदाधिकारी आणि शिक्षण विभागाची महत्त्वाची बैठक पार पडली आणि त्या दिवशी ठरले की ही शाळा काहीही झाले तरी सुरू करू। शिक्षण विभागाने तज्ज्ञ शिक्षकांची एक टीम तयार करून दिली। त्या टीमला सर्व लोकप्रतिनिधींनी आणि ग्रामस्थांनी सहकार्य केला। शाळा सुरू करण्याकरिता शाळेत पायाभूत सुविधांची गरज होती। स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद मराठी माध्यमच्या शाळा टिकवायची असेल तर त्यांचा दर्जा कुठेतरी उंचाविण्याची गरज होती। या सर्व गोष्टी लक्षात घेता जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांनी शाळेकरिता 2 वर्षात 31 लाख रुपये निधी जिल्हा परिषद मार्फत उपलब्ध करून दिली। तसेच पंचायत समिती सदस्य यांनी 5 लाख रुपये विकास कामाकरिता उपलब्ध करून दिले। ग्रामपंचायतनेही सहकार्य केला। शिक्षक वर्गाच्या टीमने जीवापाड प्रयत्न करून परिश्रम घेऊन शाळा पुनर्जीवित केली। पहिल्या वर्षी 50च्या वर पटसंख्या, दुसऱ्या वर्षी 80च्या वर पटसंख्या, तिसऱ्या वर्षी 100 पटसंख्या गाठण्यात यश आले। आज मंत्री महोदय भंडारा जिल्ह्याचा शैक्षणिक अहवाल घेत असताना गणेशपूर जिल्हा परिषद डिजिटल शाळेचे बंद पडलेले शून्य पटसंख्येची शाळा 100च्या वर गेली ही यशोगाथा त्यांच्या समक्ष जिल्हा परिषद सभागृह येथे गणेशपूर शाळेच्या मुख्याध्यापक यांनी सादर केला। त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे सभागृहामध्ये उपस्थित होते। जिल्हा परिषद सदस्य यांनी मंत्री महोदय यांना गणेशपूर शाळेला भेट देण्याकरिता विनंती केली। मंत्री महोदयांनी विनंतीला मान देत गणेशपूर शाळेला भेट दिली आणि बंद पडलेली शाळा पुन्हा सुरू होऊन 100 पटसंख्या बघून सर्व लोकप्रतिनिधी आणि शिक्षकांचे कौतुक करत त्यांचा अभिनंदन केला आणि पुढे अशी वाटचाल करत रहा असे शुभेच्छा दिल्या।